गेल्या कित्येक शतकापासून त्याला दाबण्याचा दडपण्याचा प्रयत्न होतोय, पण प्रत्येक वेळी बुद्ध वर वर येतोय, मातीच्या ढिगाऱ्यातून, मंदिराच्या गाभाऱ्यातून. अनेक बौद्ध मठ उद्ध्वस्त केले, अनेक बौद्ध मठावर अतिक्रमण झाले, अनेक लेण्या विद्रूप केल्या, अनेक लेण्या अतिक्रमणाच्या शिकार झाल्या, अनेक बौद्ध विहारांचं मंदिरात रूपांतर झालं, अनेक बौद्ध विरासतीचं पाखंडींनी धर्मांतर केलं. आजही तोच प्रकार सर्रासपणे सुरू आहे. त्याच बुद्धाला दडपलं जातंय जो या विश्वाचा गुरु आहे. तथागत बुद्धाचा धम्मच सनातन आहे, ज्याला या भूदेवांनी नासवलंय. बुद्धालाच वस्त्रादी अलंकारात लपून या बाजार बसव्यांनी आपलं बस्तान बसवलंय. हजारो स्तूप, चैत्यगृह, विहारे भग्नावस्थेत आढळतात. जमिनीच्या पोटात सुद्धा बुद्धावशेषच मिळतात. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, उदंतपुरी, अंबारा अशी कित्येक बौद्ध विश्वविद्यालये तेव्हा अस्तित्वात होती, ज्यात ज्ञानाची देवाणघेवाण केली जात होती. जगाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी इथे शिकत होते. भारतापुढे विश्वगुरु म्हणून बुद्धामुळे झुकत होते. धर्माचं स्तोम माजवणाऱ्या हंडग्यांनी ती ज्ञान केंद्रे जमीनदोस्त केली. जगात भारताची शान असणारी विश्वविद्यालये उद्ध्वस्त केली. कित्येक बौद्ध विहारावर कब्जा केला गेला आणि तथागताच्या मूर्त्यांनाच देवादिकांचा लेप दिला गेला. आजही तेच करत आहेत. समाजात विष पेरत आहेत. बौद्धांच्या प्रार्थना स्थळावर निर्लज्जपणे डल्ला मारत आहेत. पण आता बस, खूप अति होतंय. आता मन अस्वस्थ झालंय, जे विद्रोहाचा आदेश देतंय. या हंडग्या वर्ण वर्चस्ववाद्यांच्या ताब्यातून प्रत्येक बौद्ध स्थळ सोडवायला हवं आणि जो कोणी आडवा येईल त्याला तिथंच तुडवायला हवं. अनेक वर्षापासून धर्माच्या मगरमिठीतील या बौद्ध विरासतींचा गुदमरलेला श्वास मोकळा करावा लागेल. त्यासाठी वाटेल तो मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल. तुर्तास प्रेम, दया, करुणा बाजूलाच ठेवावी लागेल आणि वर्ण वर्चस्ववाद्यांना बौद्धांची ताकद दावावी लागेल. पुन्हा या देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी, पुन्हा या देशात तथागताचे धम्मतत्व पेरण्यासाठी सर्वसामान्य माणसानेही शस्त्र हाती घ्यावे लागेल आणि आपल्या अस्तित्वाच्या या लढाईत एक दिलानं सामील व्हावं लागेल. चला प्रथम बुद्ध गया महाबोधी महाविहार ब्राह्मण मुक्त करूया आणि त्यानंतर प्रत्येक बौद्ध विरासतीच्या मुक्तीचा मार्ग धरूया आणि त्यानंतर प्रत्येक बौद्ध विरासतीच्या मुक्तीचा मार्ग धरूया. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.